ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शेळीपालनसोबतच आम्ही कुक्कुटपालन किंवा गावरान कोंबडी पालन कसं केलं आहे ते बघणार आहोत. तर बऱ्याचदा फक्त शेळीपालनमध्ये आमच्या शेडमध्ये म्हणजे शेळ्यांसोबतच काही कप्प्यामध्ये थोडीशी जागा शिल्लक होती. तर आम्ही ठरवलं की त्यासोबतच जरा गावरान कोंबड्या वगैरे पाळाव्या. तर गावरान कोंबड्याला पण सध्या खूप मार्केट आहे, कारण बरेच जण लोक बॉयलर चिकन वगैरे खायचं टाळतात, कारण त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल वगैरे मिक्स केलेले असतात. त्यामुळे आम्ही ठरवलं की थोडंसं हा एक प्रयोग करून बघावा. तर आम्ही काय करतो, 1-2 महिन्याला 20 ते 25 अंड्यावरती एक कोंबडी बसवतो आणि त्याच्यानंतर ते कोंबडी अंडे वगैरे उबवून देते. तर अशा प्रकारे काही कोंबडे तयार होतात किंवा कोंबड्या तयार होतात. आणि बाहेर तो नग म्हणजे कोंबडा जवळपास 1 ते 1.5 किलोचा झाला की आम्ही तो 500-600 रुपयांनी एक कोंबड्याचा नग बाहेर देतो. तर असे शेडच्या स्ट्रक्चरसोबतच इकडच्या पाठीमागच्या शेवटच्या कप्प्यामध्ये आम्ही काही गावरान कोंबड्या पाळलेल्या आहेत. तसेच या कोंबड्याचा अंड्यासाठी पण वापर केला जातो आणि गावरान कोंबडी किंवा देशी अंड्यासाठी जी किंमत आहे ती इतर अंड्यापेक्षा जास्त राहते, त्यामुळे त्याचा पण फायदा होतो आहे. तसेच या कोंबड्या शेडमधील काही कीटक वगैरे असतील तर ते सर्व काही खाऊन घेतात, त्यामुळे स्वच्छता वगैरे पण राहते, म्हणजे किडे वगैरे किंवा गोचिड वगैरे शेडमध्ये तसलं काही अजिबात होत नाही. तर अशा आमच्या म्हणजे कोंबड्या वगैरे होत्या, तर काही कोंबड्या शेतामध्ये गेलेल्या आहेत. तर हा आहे दुसऱ्या पिल्लाचा स्टॉक. तर इथे पिल्ल्याची कोंबडी बसवली होती, तर याची जवळपास 25 ते 30 पिल्लं आहेत आणि ह्या पिल्लांना फक्त 1 महिना झालेला आहे. तर एक जाळी शेडमध्ये ठेवलेली आहे आणि जाळीचे 3 कप्पे केलेले आहेत. तर त्या वरच्या कप्प्यामध्ये असे पिल्ले वगैरे ठेवलेले आहेत. तर यांच्यासाठी खाद्य म्हणजेच रानामधील गवत वगैरे किंवा शेळ्यांसाठी वगैरे जे काय हरभरा मका थोडंसं टाकलं जातं, गहू मका किंवा बाकीचं, तर तेच यांना टाकलं जातं. आणि ह्यांची वाढ वगैरे पण झपाट्याने होते जर त्यांना तुम्ही व्यवस्थित चारा वगैरे जर दिला तर. आणि ह्या पिलांची जाळी वगैरे तुम्ही अशा पद्धतीने ठेवायची की जिथे ऊन वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे, जेणेकरून पिल्ले आजारी वगैरे पडणार नाहीत. आणि तुम्ही बाहेरून पिल्ले विकत घेण्यापेक्षा तुम्ही जास्तीत जास्त घरून जर आणला तर त्याचा फायदा होईल. तर हा कोंबडा फक्त 4 ते 5 महिन्याचाच आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही शेडसोबतच हे कोंबड्याचं जर केलं आणि जर तुम्ही एक कोंबडा जर बाहेर 500-600 रुपयाने विकला, तर महिन्याला जरी तुमचे 4-5 कोंबडे विकले तरी आरामशीर तुमचे म्हणजे 2,500-3,000 किंवा जर 10ला जर क्वांटिटी गेली किंवा सीझननुसार जर गेली तर 5, 7, 8, 10,000 किती पण तुम्ही याच्यामधून पैसे काढू शकता आणि याला खर्च वगैरे काही नाही आहे. तर आता ही एक वरच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या कोंबडीचा लॉट होता आणि खालच्या कप्प्यामध्ये दुसरी कोंबडी ठेवलेली आहे आणि ह्या कोंबडीचे हे बारीक पिल्लं आहेत. तर सध्या थोडंसं थंडीचे वगैरे दिवस असल्यामुळे हे पिल्लं तिथं बसलेले आहेत. तसेच मी थोडासा व्हिडिओ काढत असल्यामुळे पण पिल्लं बेलेले आहेत आणि कोंबडी त्या पिल्लांना त्यांच्या पकाखाली घ्यायचं ट्राय करत आहे. तसेच ही वरची पिल्लं पण थोडीशी बिल्यासारखी झाली. परंतु आजकाल लोकांचा खाण्याचा विचार किंवा मार्केटमध्ये पण डिमांड हे गावरान किंवा प्युअर देशी पाहिजे, विदाऊट केमिकल मिक्स. त्यामुळे लोक हा एक ऑप्शन बघत आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शेडमध्ये किंवा आसपास जरी असं कोंबडी पालन वगैरे केलं एक व्यवस्थित जाळी मारून, तर तुम्हाला एक शेळीपालनसोबतच एक साईड बिझनेस म्हणून किंवा शेतीसोबतच एक साईड बिझनेस म्हणून हा फायदेशीर ठरेल. तसेच आम्ही थोडंसं इकडे शेडच्या साईडलाच गवत वगैरे ठेवलेलं आहे, जेणेकरून ते कोंबडे वगैरे तिथे खातील. तर हा आता कोंबडी पालनचा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर आहे आमचं शेळीपालन. तर सकाळी 8 वाजता शेळ्यांना मका आणि थोडासा सुका चारा टाकला आहे. तर हे सर्व लहान पिल्ले मोठे पिल्ले खाण्यामध्ये मग्न आहेत. आणि हा एक शेडचा ओव्हरव्ह्यू की आमच्या किती टोटल शेळ्या आहेत. म्हणजे सध्या शेडमध्ये 100 ते 150 शेळ्या आहेत आणि त्यांचे हे पिल्लं वगैरे आहेत. तर अशा प्रकारे व्यवस्थित गव्हाणे वगैरे जर केले आणि शेळ्यांना जर तुम्ही नीट खायला टाकलं तर शेळ्यांची तब्येत पण व्यवस्थित राहते आणि ते मारहाण न करता किंवा त्यांना जास्त स्ट्रगल करावं लागत नाही आणि ते व्यवस्थित खातात आणि त्यांची तब्येत